नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गळा शिलाई ड्रेसची। तर ड्रेसचा गळा कशा पद्धतीने शिवायचा आणि तुमच्याकडे जर छोटी लेस असेल तर त्या लेसचा यूज करून गळा कशा पद्धतीने शिवायचा हे आपण पाहणार आहोत। खरं तर मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये जसं ड्रेसची कटिंग करण्याची पद्धत सांगितली आहे, साडीचाच ड्रेस हा मी आता शिवत आहे आणि या साडीच्या ड्रेसवर मला मॅचिंग अशी माझ्याकडे थोडीशी उरलेली लेस मिळालेली आहे। आता म्हटलं त्या लेसचा यूज करून आपण गळा बनवूया। तर चला गळा कसा बनवायचा ते पाहूया। रेडीमेड गळ्यासारखा हा गळा बनणार आहे। आता मी ते कॅनव्हास घेतलेला आहे आणि त्यावरती जसं गळ्याचं मार्किंग आहे त्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता ही क्लिप माझ्याकडून मिस झाली तरी मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने करायचं आहे। मी कॅनव्हास खाली ठेवला होता आणि त्यावरती हे जे कापड आहे अस्तरचं ते ठेवून त्यावरती मी चॉकने मार्किंग करून मग ते खाली कॅनव्हासवर वटलेलं आहे आणि साइडनं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मी एक्स्ट्राचं कॅनव्हास घेतलेला आहे। तर तुम्हाला असं नसेल समजत तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रेस फोल्ड करून घ्या गळा आणि कॅनव्हास डबल फोल्ड घ्या करून बंद बाजूकडून कॅनव्हास घ्यायचा आहे। गळ्याच्या बंद बाजूकडून कॅनव्हास ठेवायचा आहे आणि तिथेही तुम्ही गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बाजूला अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे। या पद्धतीनेही गळा कट करू शकता। तर चला आता हे तुम्हाला समजलं असेल। तर कॅनव्हासवरती गळा कट करून घेतल्यानंतर मी इथे कॅनव्हासला अगोदर अस्तर लावून घेणार आहे, पण त्याआधी ड्रेसला मी सेंटर पॉईंट काढून घेत आहे कारण आपण जी लेस वापरणार आहोत ती सेंटरलाच लेसची डिझाइन बनवणार आहोत, म्हणून मी इथं सेंटरला मार्क केलेला आहे। आता मार्क केल्यानंतर मी इथे घेत आहे कॅनव्हास आणि कॅनव्हासच्या मापाचं कापड घेणार आहे अस्तर। तर त्याआधी आपण लेस जोडून घेऊया। आता मी लेसला सेंटरला फोल्ड करते इथं आणि सेंटरला एक मार्क करून घेणार आहे। हे अशा पद्धतीने सेंटरला व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। लेस अशा पद्धतीने ठेवायची उलट्या बाजूने बरोबर सेंटरला जिथे मार्क केलेला आहे तिथं आणि अशा पद्धतीने ही वरती लेस फोल्ड करून घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूनेही सेम याच पद्धतीने लेस फोल्ड करून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही थोडंसं वरती जात होतं गळ्याच्या तर मी थोडीशी ही लेस खाली घेतलेली आहे आणि व्यवस्थित सेट करून ठेवायचे आहे। इथं तुम्ही पिन लावून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे कापड चिटकवण्याचे गम असतील तर त्या गमनेही तुम्ही चिटकून घेऊ शकता, पण चिटकून एवढी व्यवस्थित परफेक्ट बसत नाही, त्यापेक्षा तुम्ही शिलाईने शिवून घ्या। शिवून घेतानाही थोडीशी इकडं तिकडं सरकेल, म्हणून त्याआधी काय करा, एका बाजूने खालच्या बाजूनेच तुम्ही नुसतं टाचन पिन असेल त्या पिनने तुम्ही इथे व्यवस्थित ही लेस आहे ती फिक्स करून घ्या आणि मग वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे अशा पद्धतीने मी खालच्या बाजूने फिक्स केली। तुम्हाला हवं तर तुम्ही अजून दोन्ही बाजूनेही पिन लावून घेऊ शकता, पण आता मला इथे गरज वाटत नाही, मी हातानेच व्यवस्थित धरलेला आहे आणि आता एकदम कडेवरती इथे शिलाई मारून घेत आहे। आता शिलाई मारताना अगदी फिनिशिंगसह मारायची आहे। तर हे अशा पद्धतीने एकदम किनाऱ्यावरती शिलाई आली पाहिजे। आता ही नॉब आहे सुईचा, हा मी जागेवर फिरून घेणार आहे। सुई वरती घ्यायची नाही आहे, सुई कपड्यामध्येच अडकून ठेवायची आहे आणि फक्त नॉब वरती करायचा आहे आणि कापड जागेवर फिरवायचं आहे। सुई जर वरती काढून घेतली तर धागा निघून येतो। सुई या लेसमध्ये गुंतवूनच ठेवायची आहे, वरती घ्यायची नाही आणि एकदम कडेवरती अशा पद्धतीने योग्य फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आता शिलाई मारून झाली की त्यानंतर सेंटर जो आहे, सेंटर ओपन आहे, सेंटरलाही तुम्ही शिलाई मारायची आहे। तर हे सेंटरच्या आता दोन्ही बाजूने मी कडेने शिलाई मारणार आहे, कारण इथं जे टिकल्या आहेत त्या जर सुई खाली आल्या तर सुई मोडण्याचे चान्स असतात, त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक सुई खाली टिकली येणार नाही या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची आहे। तर आता एका बाजूने शिलाई मारून झालेली आहे, दुसऱ्या बाजूनेही एकदम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। आता पहा मी ते थोडासा दोरा गुंतला होता तोही कट करून घेते। ज्या वेळेस डायमंडच्या लेस असतील त्यावेळेस खरं तर शिलाई मारताना खूप प्रॉब्लेम येतो, पण अशा पद्धतीने अगदी काळजीपूर्वक व्यवस्थित जर तुम्ही शिलाई मारली तर सुई तुटत नाही। फक्त लक्षात ठेवायचे की सुई खाली टिकली येणार नाही आणि येणार असेल तर ती अगोदरच काढून घ्यायची आहे। आता इथे पहा अशा पद्धतीने ही आपली लेस फिक्स करून झाली। बॅक साईडने असं मार्जिन आलेलं आहे
आणि फिनिशिंग पहा किती उत्तम आलेला आहे। अशाच पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर ओपन करायचं आहे भाग आणि ह्या वरच्या बाजूने ज्या टिकल्या आहेत त्या अगोदर काढून घ्यायच्या आहेत, कारण इथं आपण वरच्या बाजूने कॅनव्हास ठेवणार आहे, त्यामुळे इतर तुमच्या लक्षात येणार नाही खाली सुई खाली टिकली आहे की नाही। त्यामुळे काय करायचं आहे, वरच्या बाजूने गळ्याच्या बाजूकडून अर्धा इंच मार्जिनपर्यंत या टिकल्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे शिलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही। आता त्यानंतर टिकल्या काढून घेतल्यानंतर मी जे कॅनव्हास घेतलेलं होतं त्या कॅनव्हासपेक्षा 1/4 इंच कापड एक्स्ट्राचं घेऊन मग हे कापड मी अशा पद्धतीने शिलाई करून जोडून घेतलेला आहे। नंतर हा कॅनव्हास ड्रेसच्या सुईच्या बाजूने अस्तर खाली त्यावरती कॅनव्हास अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि जे गळ्याचं मार्किंग होतं बरोबर त्या मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे। मार्किंगपेक्षा कमी जास्त होऊ द्यायचं नाही तर गळ्याचा आकार बिघडेल। बॅक साईडनं चेक करायचं आहे व्यवस्थित शिलाई आलेली आहे। कापड ड्रेसचं मेन कापड गुंतलेलं आहे। त्यानंतर इथे 1/4 इंच मार्जिन सोडून एक्स्ट्राचं जे मधलं गळ्याचं कापड आहे ते कट करायचं आहे। एकदम कट करू नका, कारण अशा पद्धतीने छोटे छोटे कट देण्यासाठी थोडंसं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि कट दिल्यानंतर हे कापड आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। एकदम कट टू कट जर तुम्ही कॅनव्हास कट केलं तर आतले धागे निघतात, म्हणून कधीही गळ्याचं कॅनव्हास कट करताना 1/4 इंच सोडून मग कट करायचं आहे आणि मग त्या सोडलेल्या भागावरती छोटे छोटे कट द्यायचेत आणि मग आतमध्ये फोल्ड करायचे, किंवा अशा पद्धतीने अगदी किनाऱ्यावरती आधी दाबटीप देऊन घ्यायचे आहे आणि मग हे आतल्या बाजूने अगदी खूप सोप्या पद्धतीने फोल्ड होतं आणि डायरेक्ट अशा पद्धतीने फोल्ड करून पण तुम्ही शिलाई मारू शकता। पण मी जसं की आधी सांगितलं दाबटीप दिल्यानंतर खूप पटकन आतल्या बाजूने हे फोल्ड होतं आणि फिनिशिंगही छान येते। तर अशा पद्धतीने मी आतल्या बाजूने कापड फोल्ड करून घेतलेला आहे आणि गळ्यावरती दाबटीप देऊन घेतलेले आहे। तुम्ही हवं तर इथे दाबटीप न देता प्रेस करून घेऊ शकता आणि आतल्या बाजूने हात शिलाई करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने इथे ड्रेसचा गळा तयार झालेला आहे। तुम्हाला माझी ही पद्धत ड्रेसची गळ्याची पद्धत कशी आवडली आणि छोट्याशा लेसचा यूज करून खूप सुंदर असा ड्रेससाठी आपण गळा बनवलेला आहे, ही पद्धत कशी वाटली ती अवश्य कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।